दाखला दिला. विचारला की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन फॉलो करता पण इन हाऊस पार्टीमधली डेमोक्रेसी फॉलो केली नाही, असे खूप मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. पण सर अनेक जर महत्त्वाचा म्हणजे जर बघितलं तर अपात्रतेचा मुद्दा देखील आज उपस्थित करण्यात आला होता. नाही, अपात्रतेचा मुद्दा तर चर्चा झाला, पण सर्वात महत्वाचा मुद्दा जी शिवसेनेची कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये डेमोक्रेसी फॉलो केली गेली नाहीये, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारावरच बाकीचे सगळे गोष्टी अवलंबून त्यांनी आहेत. राहुल नार्वेकरच्या भूमिकेवरती देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे आज. नाही, राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर असं कुठे काही प्रश्न उपस्थित केले नाहीयेत. त्या संदर्भात त्यांनी ते प्रश्न विचारले नाही, त्या संदर्भातलं त्यांनी उत्तर पण दिलेलं आहे. नाही पण सर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण यामध्ये सुनावणी झाली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे कोणकोणते मुद्दे तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटतात. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की आमदार अपात्रतेचा निर्णय अगोदर व्हायला पाहिजे होता, असं युक्तिवाद समोरच्या बाजूने करताना पाहायला मिळाला. नाही, समोरची बाजू त्यांची बाजू मांडत आहेत, पण खूप मुद्दे आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टिकोनातून आज माननीय न्यायालयाने जो उपस्थित केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जे शिवसेनेची घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन तुम्ही फॉलो करताय, पण त्या डेमोक्रेसी जी फॉलो केली पाहिजे ती डेमोक्रेसी तुम्ही फॉलो केली गेली नाहीये, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावरच सगळा संपूर्ण या केसचा संपूर्ण निकाल अवलंबून आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.